सोलापूर पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय। बनावट नोटांच्या रॅकेटमधील 2 आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे। 1 लाख रुपयांच्या खऱ्या नोटा दिल्यास 3 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा आमिष हे आरोपी देत होते। ज्या पद्धतीने हे आरोपी बनावट नोटा तयार करत होते त्यांची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावून गेले। बघूया। सोलापुरात बनावट नोटा बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। बनावट नोटा छापल्या, 2 जणांच्या मुसक्या आवळल्या। $1,10,000च्या बनावट नोटा जप्त। सोलापूर पोलिसांनी एका बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली आहे। राजू चोरमुले आणि अतुल तावरे या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या। या आरोपींकडून 1,10,000 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या। 1 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात आरोपी हे 3 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा आमिष दाखवत होते। याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या। आरोपी बनावट नोटा पांढऱ्या कागदावर कलर जेरॉक्स करत होते। जेरॉक्स नंतर 2 नोटा एकमेकांना चिकटवून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या। प्रथम दर्शनी कुणालाच खऱ्या आणि बनावट नोटांमधील फरक ओळखणं अवघड होतं। 1 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 3 लाखांच्या बनावट नोटा देण्याचा आमिष दाखवत होते। सोलापुरात ही टोळी सक्रिय होत असतानाच पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांकडून कारवाईमध्ये 1,05,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। राजू चोरमुले आणि अतुल तावरे या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। काही व्यक्ती इथे सोलापूर शहरात येऊन काही लोकांना फसवणूक करून 1 लाख रुपयासाठी 3 लाख रुपये अशा ते बनावट नकली चलनी नोटा ते एक्सचेंज करतात अशा गोपनीय माहिती मिळालं होतं। त्यावर ट्रॅप लावून आपलं जेल रोडच्या टीमनी 2 आरोपी ताब्यात घेतलं। त्यांच्या ताब्यातून 1,10,000 किमतीच्या 1,10,000 फेस व्हॅल्यू असणाऱ्या नकली चलनी नोटा ताब्यात घेतलं। हे सर्व 500 रुपयाच्या नोटा होतं। सोलापुरात बनावट नोटांचं रॅकेट उघडकीला आल्यानंतर जिल्ह्यातील व्यापारी चांगलेच धास्तावले। या बनावट नोटांचे आपण बळी तर पडलो नाहीये ना अशी भीती सोलापुरातल्या व्यापाऱ्यांमध्ये आहे। तर पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांची सिरीज जाहीर करावी अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स सोलापूर कडून करण्यात आली आहे। ही जी बातमी आहे त्याच्याने आम्हाला आमचे धाबे दणाणले, कारण बाजारामध्ये अनेक ठिकाणी नोटाचा वापर सर्रास होतो। अनपढ लोक ज्यांना काही शिक्षित समजत नाही, आपल्याकडे मंगळवार बाजार, बुधवार बाजार या ठिकाणी बाजार भरतात, असल्या ठिकाणी या नोटा खपवल्या जाणार। आणि हे जी टोळी पकडली गेली आहे, ज्या खबऱ्यामार्फत पोलिसांना माहिती दिली आहे, पोलिसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ताबडतोब सापळा रचून त्या चोरांना पकडले। बनावट नोटांच्या प्रकरणातील आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अशा पद्धतीच्या बनावट नोटा त्यांनी कुणाकुणाला दिल्या आहेत, सदरच्या रॅकेटमध्ये आणखीन कुणाकुणाचा हात आहे, बनावट नोटा पुढे कुठे चलनात गेल्यात, त्याचे पुढे काय झालं, या सर्व बाबींचा सोलापूर शहर पोलीस कसून तपास करतात। 1 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 3 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचं प्रकरण सोलापुरात उघडकीस आलंय। यामुळे या घटनेच्या तळाशी पोलिसांनी जावं अशी माफक अपेक्षा आता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मात्र नागरिकांनी देखील सतर्क राहणं हे गरजेचं आहे, कारण जगाच्या पाठीवर 1 लाख रुपयांच्या बदल्यात 3 लाख रुपये हे कुठेच मिळत नाहीत। अशी घटना कळताच पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। कॅमेरामन विजू आवटेसह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।